मोठी बातमी बघ आपण समोर येते। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची आज पत्रकार परिषद होणार आहे। पूरग्रस्तांसाठी सरकार आजच घोषणा करणार असल्याची माहिती सध्या समोर येते। दुपारी 2 वाजता पत्रकार परिषद होणार आहे, मात्र 1 वाजता याआधी राज्य मंत्रिमंडळाची बैठक। या बैठकीकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागलंय। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची आज पत्रकार परिषद होणार आहे। या पत्रकार परिषदेत पूरग्रस्तांसाठी सरकार घोषणा करणार असल्याची माहिती सध्या समोर येते। राज्य मंत्रिमंडळाची बैठक आणि या बैठकीनंतर या ठिकाणी ही पत्रकार परिषद होणार आहे। दुपारी 2 वाजता ही पत्रकार परिषद होणार असल्याची माहिती। पूरग्रस्तांसाठी आता सरकार काय घोषणा करणार, काय मदत जाहीर करणार, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आपले प्रतिनिधी चेतन अनावरे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले। चेतन, काय अधिकची माहिती? निश्चित नीलम, 12 ते 18 सप्टेंबर झालेल्या या मराठवाडा आणि नजीकच्या परिसरामधील अतिवृष्टीमुळे जवळपास 60 लाखांहून अधिक हेक्टर जमिनीवरती पिकांचं नुकसान झालेलं होतं। जवळपास 1.5 लाखाहून अधिक पशुधन याच्यामध्ये शेतकऱ्यांनी गमावलेलं होतं आणि म्हणूनच या 26 जिल्ह्यांमधील जे 178 तालुके आहेत त्यांच्यामधील जवळपास 70 लाखाहून अधिक शेतकऱ्यांसाठी आता या मदतीची घोषणा आज होऊ शकते। एकंदरीतची माहिती समोर येत आहे सूत्रांकडून। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज दुपारी 2 नंतर म्हणजेच राज्य मंत्रिमंडळाची बैठक 1 वाजता पार पडणार आहे। या बैठकीमधील मंजुरीनंतर एक पत्रकार परिषद घेतील आणि एकंदरीतच महाराष्ट्रामध्ये झालेल्या अतिवृष्टीसाठी शेतकऱ्यांसाठी एक भरघोस पॅकेज आहे त्याची घोषणा केली जाईल। त्यामुळे नेमकं पशुधनांसाठी, शेतजमिनींसाठी, घरांसाठी आणि वेगवेगळ्या जे नुकसान झालेलं आहे त्यासाठी शासनाकडून आता काय तरतूद केली जाते, कोणत्या प्रकारची घोषणा केली जाते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असेल। जी चेतन, याचे अपडेट तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।